अक्षरबंध प्रकाशनचे प्रवीणजी जोंधळे आणि संवादक आहेत वैशाली प्रकाशनचे प्रकाशक आणि या चौथ्या लेखक प्रकाशक संमेलनाचे प्रमुख संयोजक विलासजी पोद्दार सर. दिलीपराज प्रकाशनचे मधुरजी बर्वे यांनी कृपया मंचावर यायचं आहे. कार्यक्रमाला प्रारंभ करणार आहोत. प्रकाशन व्यवसाय पुढील आव्हाने या विषयावर आपल्याशी हे सर्व मान्यवर संवाद साधणार आहेत. या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे संस्थापक शरदजी गोगटे सर यांचा आपण सन्मान करूया. पुढच्या सन्मानासाठी प्रशांतजी कापसे यांनी तयार राहायचं आहे. धन्यवाद. यानंतर डिंपल प्रकाशनचे अशोकजी मुळे सर यांचा आपण सन्मान करूया. प्रशांतजी कापसे यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान करावा. त्यानंतर रामचंद्र शिंदे यांनी तयार राहायचं आहे. रामचंद्र शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी शब्दमल्हार प्रकाशनचे स्वानंदजी बेदरकर यांचा सन्मान करावा. त्यानंतर विलासजी गोडसे यांनी तयार राहायचं आहे. अक्षरबंध प्रकाशन संस्थेचे प्रकाशक प्रवीणजी जोंधळे यांचा सन्मान त्यांनी करायचा आहे. त्यानंतर गोरखजी पालवे यांनी तयार राहायचं आहे. दिलीपराज प्रकाशनचं युवा नेतृत्व मधुरजी बर्वे यांचा सन्मान त्यांनी करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचा सन्मान करूया. मधुरजी, मान्यवरांना विनंती की स्थानापन्न व्हावं. सकाळपासून आपण या साहित्य संमेलनाचा प्रारंभ करत असतानाच ज्यावेळेस अनेक वक्त्यांचे विचार आपण ऐकले आणि प्रकाशन व्यवसाय हा किती महत्त्वाचा आणि जिकिरीचा आहे याबद्दल सर्वच मान्यवरांनी आपल्या व्याख्यानांमध्ये आपले विचार मांडलेत, आपल्या मनोगतात विचार मांडलेत. परंतु प्रत्यक्ष प्रकाशन व्यवसायामध्ये असणाऱ्या व्यक्तींना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात या विषयावर पुढच्या 40 मिनिटांमध्ये हे सर्व वक्ते वेळेचं नियोजन करून आपले विचार मांडणार आहेत. कारण या परिसंवादाच्या अखेरीस अतिशय आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी राज्य शासनाचे जे पुरस्कार जाहीर झाले किंवा संपन्न झाले, जाहीर म्हणण्यापेक्षा संपन्न झाले, या पुरस्कारांमध्ये नाशिकच्या 8 साहित्यिकांना सन्मानित करण्यात आलं. आणि मी कुठल्याही शहराचं नाव घेणार नाही, परंतु नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 8 पुरस्कार मिळणं हे खरोखरच आजची आनंदाची गोष्ट होती. आणि म्हणून प्रकाशक संघाने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा सन्मान करायचं ठरवलं आहे. त्याचबरोबर साहित्य अकादमीचा सन्मान संजयजी वाघ यांना मिळाला आहे, त्यांचाही सन्मान करायचं ठरवलं आहे. त्या सर्वांचा सन्मान या परिसंवादाच्या अखेरीस आपण करणार आहोत. मी विलासजी पोद्दार सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रे हाती घ्यावीत. नमस्कार. सकाळपासून आपलं चालू आहे लेखक प्रकाशक संमेलन आहे. तर प्रकाशन व्यवसायातील काय आव्हानं आहेत, या आव्हानावर जे लेखक आणि प्रकाशकांचं या संमेलनावर चर्चा व्हावी. आत्ता इथे काही वक्ते आहेत, तर प्रश्न उत्तर स्वरूपात हा कार्यक्रम नाही. वक्त्यांनी आपली डायरेक्ट मतं व्यक्त करायची आहेत. आपण या प्रकाशन व्यवसायासमोर जे आत्ता आधुनिकीकरण युग आहे, इंटरनेट असेल, मोबाईल असेल, या सर्व याच्यामध्ये या व्यवसायाची काय परिस्थिती आहे, या व्यवसायापुढील काय आव्हानं आहेत, वाचकांना आपण वाचकापर्यंत जायचं का वाचकांनी आपल्यापर्यंत यायचं, लेखकांचं काय, या सगळ्या विषयांचा उहापोह या सर्व कार्यक्रमात होणार आहे. तर मी प्रथम आमचे ज्येष्ठ प्रकाशक डिंपल प्रकाशनचे मुळे सर यांना विनंती
की त्यांनी आपलं या मत व्यक्त करावं. नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज चांगला कार्यक्रम गेली 4 वर्ष अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ देतो आहे आणि आपण एकत्र येतो आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे. कारण 2 मराठी माणसं एकत्र येत नाहीत, 2 प्रकाशक तर कधीच एकत्र येत नाहीत. तर अशावेळी आपण हे एवढा मोठ्या समूहाने येतो, हे फार मोठं जिकरीचं काम आहे. आणि आपले कॅप्टन राजीव बर्वे आणि आमचे विलास पोद्दार वगैरे सर्व मंडळी सातत्याने हे करत आहेत, त्याचा मला आनंद आहे. मित्रांनो, खरं तर प्रकाशन क्षेत्रातली आव्हाने ही तुम्हा सर्वांना ज्ञात आहेतच, त्याचा उहापोह करण्याची गरज नाही. पण माझं असं अवलोकन आहे गेल्या 49 वर्षातील की पूर्वी प्रकाशन व्यवसाय व्यवस्थित होता. म्हणजे नंतरच्या नोटाबंदीनंतर, कोरोना काळानंतर आर्थिक मंदीनंतर आणि वाईट प्रवृत्ती ह्या क्षेत्रात शिरल्यामुळे ह्या व्यवसायाचं फार हे नुकसान झालेलं आहे. कारण वाईट प्रवृत्ती असं मित्रांनो की आता काही ठराविक मंडळी, काही ठराविक कंपू असा तयार झालेला आहे की ते कमिशनचं 80-90% पुस्तकं मागतात. 80-90% फुकट मागत नाही, आपलं नशीब समजावं की 80-90% पुस्तकं देणारे माणसं आपल्या व्यवसायात आहेत. हा काय, आम्ही मॅजेस्टिक, मौज, कॉन्टिनेंटल अशा पठडीतून आलेलो आहे. आमची त्यावेळी 25%, 15% वगैरे अशी रेंज होती. मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी 33%ला पहिली सुरुवात झाली आणि 40%ला मी आता थांबलो आहे. पण आता 40%ला कोणीच विचारत नाही. 50%, 60%, 70% अशी ही वाढती रेंज पाहून थपकायला वाटतं की मग प्रोडक्शन कॉस्ट काय आहे आपली. प्रोडक्शन काय 25-30% असेल, लेखकाची रॉयल्टी असेल, हे असेल, तर हे कसं ॲडजस्ट करतात. तर हे पण कळलं की किमती वाढवून करतात. मग किमती वाढवून करतात तर मग ह्याचा फायदा कोणाला होतो, त्या ठराविक मंडळींनाच होतो. आम्ही नैतिकतेने धंदा करतो, आम्ही नैतिकतेनेच सर्व व्यवहार करतो. पण नैतिकतेने करणाऱ्या माणसांना फार मागे हटावं लागतं आहे. कारण मी पाहिलं की सगळी अशी बेटं तयार झाली आहेत. पुणे एक सांस्कृतिक केंद्र आहे, पुणे हे मध्यवर्ती केंद्र आहे. पण पुण्यामध्ये अशी काही बेटं तयार झाली आहेत, अशी काही कंपू तयार झाले आहेत की ते 40 ते 90% पुस्तकं मागतात आणि नाही दिली तर हे करतात, आपली पुस्तकं बाद करतात. माझी गेल्या वर्षीच 6 पुस्तकं एका ठिकाणी लागली होती. 3-3 हजार प्रतींची ऑर्डर होती. मला सांगितलं की तुमच्याकडे पुस्तकं उपलब्ध आहेत का. म्हटलं आहेत. काय देणार. म्हटलं आम्ही जास्तीत जास्त 40%ने देऊ. दोन नाही, आमचं हे असं आम्हाला 20% मंत्राला द्यावं लागतात, 10% ह्याला द्यावे लागतात, 10% त्याला द्यावे लागतात, 10% ह्याला. 70%च्या खाली तर आम्ही घेत नाही. पण तुमची 6 पुस्तकं आहेत म्हणून 90%ने मला मागितले. म्हटलं साष्टांग नमस्कार, मी असा व्यवहार करू शकणार नाही आणि कैलास पण नाही. आणि नंतर मला ते कळलं की ती पुस्तकं माझी बाद झाली तिकडून. अशी कशी बाद होऊ शकतात. हे या लोकांची कंपूशाही आणि ही जे मॅनेज करतात ही मंडळी, खरं म्हणजे रामदास शेठ भटकळ गोगटे साहेब आहे तिथे. पूर्वी आपली अशी एक पद्धत होती की ज्या प्रकाशकाकडे पुस्तक मिळत नाही त्यांनी लिहून द्यायचं असतं. त्या टेंडरमध्ये पुस्तक लागलेलं असलं तर, टेंडरमध्ये पुस्तक लागलेलं असेल तर लिहून द्यायचं असं की हे पुस्तकं आमच्याकडे उपलब्ध नाहीत म्हणून. पण आता ही बदमाश मंडळी आपल्याकडून लिहून घेत नाही, परस्पर काहीतरी आमची लेटर हेड आता प्रिंट ऑफ डिमांडसारखं असेल ते तसे लेटर हेड देतात की काय करतात हे माहीत नाही. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही सर्वांनी, मी आणि अशोक गलगली ह्या बाबतीत फार सतर्क आहोत. आम्ही दोघं माहितीच्या अधिकारामध्ये बरेच हे करतो. तुम्हाला पण विनंती आहे की आपण धंदा कशासाठी करायचा.
प्रकाशन व्यवसाय हा कोणासाठी आहे? सर्वांसाठी आहे ना. काय ठराविक कंपोस्टसाठी नाही आहे. ठराविक लोकच त्याचा हे करणार, ठराविक लोकच इमले बांधणार. आणि इमले कसे नैतिकतेने बांधा ना, काहीतरी हे चाड ठेवून करा ना. काही चाड नाही, काही नाही. आणि मी पुण्यात हे पाहिलं आहे, माझं निरीक्षण आहे, कधी पुण्यात गेलो तर एकमेकाला शिव्या देत असतात. एक माणूस दुसऱ्याला, दुसरा म्हणून तिसऱ्याला, तिसरा म्हणून चौथ्याला शिव्या देतो. आणि आपल्याला असं हे काय, अरे बापरे, हा एवढा, हा काल एकत्र होता, हा असं बोलतोय, हा असं बोलतोय, काय चाललंय काय? आणि नंतर कधी कधी त्यांचं बॅडलं की माझं सुयश की रात्री मी बघतो तर हे सगळे एकत्र टेबलावर असतात. काय हे तुमचं किती हे अनैतिकता नाही, काय हे नैतिकतेचं कुठलं प्रदर्शन चाललं आहे? कुठे चाललं आहे आपला व्यवसाय, कुठे आपण चाललो आहे, ह्याचं जरा तरी भान ठेवायला पाहिजे की नाही. आणि 70-80% पुस्तकं कोणाचा फायदा झाला आहे? कोण एकच विक्रेता आहे किंवा 2च विक्रेत्यांचे फायदे झाले आहेत? कुठल्या प्रकाशकांचे फायदे झाले आहेत? आता 36 कोटीची ऑर्डर आली मित्रांनो. तिकडे एका पुस्तकात माझं पुस्तक होतं, विवेक पंडित आमचे आदिवासी मंत्रीचं पुस्तक होतं तिकडे, ते पण बाद केलं या लोकांनी. इतकी, आणि ती 100 रुपयाचं पुस्तक 1,500 रुपयाला, 1,500चं 2,000, 2,000 3,000. ही काय चाललं आहे? आणि कुठे नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र माझा? कुठून नेऊन ठेवला आहे हा प्रकाशन व्यवसाय माझा? मुळे साहेबांनी जी काही मतं व्यक्त केली ह्या त्यांच्या अंतर्गत भावना होत्या. त्यांना आत्तापर्यंत या सगळ्या जवळजवळ ते 40 वर्ष झाली सर, जवळजवळ 50 वर्षापासून हा व्यवसाय करतायत. 50 वर्षात बरंच पाणी वाहून गेले. आत्ताचं नवीन ज्या त्यांना समस्या, त्यांना किंवा मी असेल, आम्ही सगळे प्रकाशन व्यवसायात एक ॲक्टिव्ह प्रकाशक म्हणून काम करतो आहोत. काही बाबी ह्या स्पष्ट आहेत, परंतु की प्रवाहाप्रमाणे ही सगळी लोकं चालत आहेत. एक कोणी वाईट नाही, एकाला कोणाला हे बदलता येणार नाही. तर ते त्यांचं जे मत आहेत त्यात सर्व बरोबर आहेत. काही काहींच्या दृष्टीने ते चुकीचे असतील, पण इथं आपल्याला सर्वांना आपला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर मी दिलीपराज प्रकाशनचे युवा प्रकाशक मधुर बर्वे, ते आज तयार नव्हते सर, म्हणे मला कशाला बोलवलं होतात म्हणे. पण बघा, प्रकाशन व्यवसायात कोणीच आपली मुलं टाकत नाहीत. जसं पुढाऱ्याचं पोरगं पुढारी होतं, मंत्र्याचं पोरगं मंत्री होतं, प्रकाशकाचं पोरगं कधीच प्रकाशक होत नाही. पण महाराष्ट्रातले एकमेव प्रकाशक दिलीपराज प्रकाशन आहेत. त्यांनी आपली दोन्ही मुलं प्रकाशन व्यवसायात टाकलेली आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करतात. म्हणून मी सकाळ 10 मिनटं त्याला सांगत होतो, अरे बाबा तू युवा प्रकाशक आहे आणि बाबांनी तुला प्रकाशन व्यवसायात, या व्यवसायात पडावं की नाही, आता हे आज लोकांपुढे प्रश्न आहे आणि त्या व्यवसायात तुला बाबांनी टाकले, तर तुला बोलणं हे गरजेचं आहे. तो त्याने ऐकलं. धन्यवाद मधुर. धन्यवाद पोद्दार सर. मी एकटाच असा नाही आहे की सेकंड जनरेशन वगैरे, 2-3 आहेत. रोहन प्रकाशन आपण बघतो, इतरही मेहतांकडे आहे. सो मी एकटाच असा नाही आहे की प्रकाशक आपला मुलगा प्रकाशन व्यवसायात टाकत नाही, असे नाही आहे. कमी असेल प्रमाण, पण नक्कीच इतकी वाईट अवस्था नाही आहे की वडील आपल्या मुलाला म्हणतील की बाबा रे नको माझ्या व्यवसायात येऊ, तू तुझं दुसरं काहीतरी बघ. दिलीपराज प्रकाशनाचं प्रतिनिधित्व करायला मी इथे बसलेलो आहे. उभा आहे म्हणायची सवय झाली, कारण जनरली आपण भाषण उभं राहून करतो. 1971 साली आमच्या प्रकाशनाची सुरुवात माझे आजोबा द.के. बर्वे यांनी केली आणि 52 वर्ष झाली आहेत आमच्या प्रकाशन संस्थेला. बालवाङ्मयापासून आम्ही सुरुवात केली आणि सर्व प्रकारची वाङ्मयीन पुस्तकं, सर्व प्रकारच्या साहित्याची पुस्तकं, मान्यवर लेखकांची पुस्तकं, पार संमेलनाध्यक्षांपासून ते अगदी नवोदित लेखकांपर्यंतची पुस्तकं दिलीपराजने आत्तापर्यंत जवळपास 3,000हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली. साहित्य अकादमी असू दे, सरस्वती सन्मान असू दे, असे विविध सन्मान मिळालेत. नॅशनल अवॉर्ड मिळाले माझ्या वडिलांना 2001 साली. माझा अनुभव व्यासपीठावरील सर्व मान्यवरांपेक्षा खूप कमी आहे. मी या व्यवसायात बराच नवीन आहे, त्यामुळे माझ्या अक्कल हुशारीनुसार किंवा मला या व्यवसायात नवीन आल्यानंतर
जे काही आव्हानं जाणवली किंवा जे काही ऑपॉर्च्युनिटीज म्हणून आपण प्रत्येक वेळेला आव्हानं म्हणलं की असं वाटतं की रडगणं गायला बसलं की काय स्टेजवर आपलं की हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. तर असं मी म्हणणार नाही आहे. माझी काही जे मी ऑब्झर्व केलं किंवा ज्याची नोंद घेतली ते थोडक्यात 5 मिनिटात मांडायचा प्रयत्न करणार आहे. काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांनुसार मी बोलतो. सर्वात एक महत्त्वाचा मोठा मुद्दा मला जाणवला, माझी बॅकग्राऊंड ही IT ची आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला जास्ती प्रकर्षाने जाणवला असेल की आपला प्रकाशन व्यवसाय हा खूप अनस्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन फॉर्ममध्ये आहे. आज कुठलाही प्रकाशन हे एका व्यक्तीच्या नावाने ओळखलं जातं. खूप पर्सन सेंट्रिक प्रकाशन झालं आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे दिलीपराज प्रकाशन म्हणजे राजीव बर्वे असं झालेलं आहे किंवा अजून कुठलंही प्रकाशन असू दे. तर हा जो अप्रोच आहे हा त्या माणसाची महती आहेच आहे, पण एकंदर व्यवसायासाठी हा अप्रोच किंवा कुठल्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी किंवा कुठल्याही कंपनीसाठी हा अप्रोच काही चांगला नाही. उद्या तो माणूस नसेल किंवा त्याची पुढची पिढी असेल किंवा काही कारणांनी असमर्थ ठरला किंवा अशी कारणं आली की ती व्यक्ती हा प्रकाशन व्यवसाय बघू शकत नाही, त्यानंतर तो प्रकाशन व्यवसाय बंद पडणार का? हे बरोबर नाही. आपण कुठलीही कॉर्पोरेट कंपनी बघत असू, कुठल्या कॉर्पोरेट कंपनीचे मालक आपल्याला माहिती असतात? अजिबात माहिती नसतात. ज्या कॉर्पोरेट कंपनी सोडून देऊ, आपण इंग्लिश किंवा हिंदी पब्लिशर्सकडे जाऊया. थोडंफार वेस्टकडे बघायला हरकत नाही, आपण काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकल्यासारख्याही असतात. तिकडची पेंग्विन्स घ्या, हचिंग्स घ्या, लीड स्टार्ट पब्लिकेशन घ्या. लीड स्टार्ट नावाचं पब्लिशिंग हाऊस आहे मुंबईचं. गेली 5 वर्ष आम्ही त्यांची पुस्तकं ट्रान्सलेट करतो. मला अजूनही माहीत नाही कोण प्रकाशक आहे, कोण मालक आहे त्या कंपनीचा. गरजच नाही, कारण बऱ्यापैकी स्ट्रक्चर्ड अप्रोच किंवा स्ट्रक्चर्ड ऑर्गनाइज्ड त्यांनी त्यांच्या व्यवसायाला केलेलं आहे. मग ते CEO अपॉइंट करणं असो, COO अपॉइंट करणं असो, बिझनेसचं डिसेंट्रलायझेशन करणं असो, या गोष्टी मराठी व्यवसायामध्ये खूप कमी किंवा अगदीच अभावाने 1-2 प्रकाशन संस्थेमध्ये दिसतात. अनफॉर्च्युनेटली आमच्याही प्रकाशन संस्थेमध्ये, मी कोणाला नावं ठेवतो असं नाही, आमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी स्वतःही त्याच्यामध्ये सामील आहे. हा एक आव्हान मला दिसतं की ह्या अप्रोचमधनं आपण हळूहळू बाहेर पडायला हवं आणि जास्तीत जास्त ऑर्गनाईज आणि कॉर्पोरेट वातावरण हे आपल्या प्रकाशकांचं व्हायला हवं. वेस्टकडे आपण अनेकदा बघतो की ऑथर म्हणजे लेखक आणि प्रकाशक यांची कधी भेट पण होत नाही 10-10 वर्ष. तिथे मध्ये एजंट असतो, प्रकाशकाचा CEO असतो किंवा दुसरा कोणी माणूस असतो, लेखकाचा एजंट असतो. ते दोघं एकमेकांशी बोलतात, पुस्तक निघतं, विकलं जातं, लेखक आणि प्रकाशक यांची भेट पण होत नाही. एका अर्थाने हे खूप चांगल्या अशातला भाग नाही, पण हा एक स्ट्रक्चर्ड अप्रोच आहे जो थोडाफार आपण घ्यायला हरकत नाही. दुसरा एक पॉईंट मला थोडाफार जाणवला म्हणजे कुशल मनुष्यबळ आणि त्या कुशल मनुष्यबळतेची एक्सपेक्टेशन्स. प्रकाशन व्यवसायात आपल्याला विविध प्रकारचं मनुष्यबळ लागतं. DTP ऑपरेटर्स लागतात, जे आजकाल कमी झालं आहे कारण आजकाल प्रत्येकजण स्वतः टाईप करतो. ट्रान्सलेटर्स लागतात, आर्टिस्ट लागतात. ट्रान्सलेटर, आर्टिस्ट हे लोक फुल टाईम प्रकाशन व्यवसाय करणारे किंवा फुल टाईम प्रकाशन व्यवसायासाठी काम करणारे कमी असतात. त्यांची बाहेर इतर कामं चालू असतात. एखादी ट्रान्सलेशन एजन्सी असेल तर त्यांची बाहेरचे रेट्स वेगळे असतात किंवा एखादा आर्टिस्ट असेल, कमर्शियल असेल किंवा फ्री हँड वगैरे असेल, त्यांचे बाहेरचे रेट्स वेगळे असतात. तेव्हा त्यांना एक्सप्लेन करावं लागतं आपल्याला की यार हा प्रकाशन व्यवसाय आहे, हा वेगळा आहे. तुम्ही तुमचे कॉर्पोरेट रेट्स किंवा इंडस्ट्रीचे रेट्स तुम्ही प्रकाशन व्यवसायाला लावून नाही चालणार. तिथे ज्या उद्योगासाठी आपण काम करतो आहोत किंवा ज्या बिझनेससाठी आपण आपली सेवा देतो आहोत त्याचं एकंदर बाजारपेठ काय आहे, त्याचं बजेटिंग काय आहे, ह्याचा विचार करून त्यांनी आपल्याकडनं किंवा आपण त्यांच्याकडनं काम करून घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासमोरचं चॅलेंज आहे की आपण त्यांना हे समजून सांगायची गरज असते, कारण त्यांना कल्पना नसते प्रकाशन व्यवसाय कसा चालतो. एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर अजय अतुल हिंदीमध्येही काम करतात आणि मराठीमध्येही काम करतात. हिंदीत काम करताना दाबून 10 कोटी घेत असतील, पण मराठी पिक्चरच अख्खा 10 कोटीत बनतो. तिथे ते 10 कोटी मागत नाहीत, तिथे ते म्हणतात आम्हाला 50 लाखातच तेवढ्याच चांगल्या क्वालिटीची गाणी आम्ही देऊ. हेच आपल्याला थोडंफार ट्रान्सलेटर्स, आर्टिस्ट यांना एक्सप्लेन करून सांगायची गरज आहे. तिसरा एक महत्त्वाचं आणि मोठा आव्हान किंवा आजकाल बरंच येतं की ऑनलाईन विक्री. मग अशी माननीय अध्यक्षांनी म्हटलं की ॲमेझॉन विक्रीमुळे पायरसी वाढली, ई-बुक्स आली, ऑडिओ बुक्स आली आणि पायरसी हा एक मोठा मुद्दा किंवा सतत पायरसीबद्दल खरीच बोंबाबोंब केलेली जाते. माझं स्वतःचं पर्सनल असं मत आहे की एक अपॉर्च्युनिटी आहे, की अजिबात आव्हान नाही आहे. पायरसी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे असं मी म्हणतो. पायरसी अशाच पुस्तकाची होईल, अशाच गोष्टीची होईल की ज्याची मार्केटमध्ये डिमांड आहे.
पायरसी होती ह्याचाच अर्थ तुमचं पुस्तक लोकांना जास्तीत जास्त पद्धतीने हवं आहे. मग ती त्या प्रकाशकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी चांगल्या क्वालिटीमध्ये आणि कमी किमतीमध्ये आणि जास्तीत जास्त ॲक्सेसिबिलिटीमध्ये ते पुस्तक मी त्या वाचकापर्यंत कसं पोचत राहू. पायरसी कधी होते की जेव्हा मला ॲक्सेस नसतो. एक सिंपल उदाहरण घेऊ आपण पायरसीचं. आपण सगळे कॉलेजात होतो तेव्हा आपण टोरेंटवरनं किंवा इकडून तिकडून पिक्चर डाउनलोड करून किंवा डुप्लिकेट DVD आणून बघतच होतो. हळूहळू त्याची क्वालिटी वाढली. हळूहळू पिक्चर्स OTT प्लॅटफॉर्ममुळे, TV मुळे, सॅटेलाईटमुळे, सिनेमागृह वाढल्यामुळे, मल्टिप्लेक्सेसमुळे ॲक्सेसिबल झाले. आता आपण फारसा विचार नाही करत. आता आपण पटकन 250-300 रुपयाचं तिकीट काढतो किंवा तो पिक्चर आपल्याला लगेच अवेलेबल होतो. म्हणजेच त्याची ॲक्सेसिबिलिटी वाढली आणि पायरसी हळूहळू कमी झाली. हेच लॉजिक आपण प्रकाशन व्यवसायाला लावू शकतो आणि या पद्धतीने पायरसीवर थोड्याफार प्रमाणात कंट्रोल करू शकतो. पायरसी ही कधीच थांबणार नाही आहे. किंवा ॲमेझॉनमुळे पायरसी वाढली हे म्हणणं तर अजिबातच चूक आहे. कारण ॲमेझॉन अजिबातच पुस्तकं पायरेट करत नाही. जी पायरेटेड पुस्तकं बाहेर विकत मिळतात त्याची पायरेटेड कॉपी किंवा त्याची ओरिजिनल कॉपी ही त्या प्रकाशनाकडनंच किंवा मुद्रकाकडनं किंवा काम करणाऱ्या कोणाकडनं तरी ती बाहेर गेली असणार आहे. किंवा कोणाला तरी भयंकर मोठा वेळ असणार आहे की त्यांनी पुस्तक विकत घेतलं, ते अख्खच्या अख्खं स्कॅन केलं, मग त्याची PDF केली आणि वाचली. या पद्धतीनेच होऊ शकते. ॲमेझॉनकडे तर आपण एक अतिशय चांगला आणि सगळ्यात जवळचा बुकसेलर म्हणून पाहिलं पाहिजे. म्हणजे प्रकाशकाचे सगळ्यात मोठं आव्हान असतं की बुकसेलर्सकडनं आणि ग्रंथालयांकडनं वसुली करणं. की वर्षोनवर्ष आपण वसुली होत नाही, पैसे देत नाही, 6-6 महिन्यात हिशोब पूर्ण करत नाही, आपण बोंबलतो. ॲमेझॉन हा असा बुकसेलर आहे की जो दर आठवड्याला आपल्याला न चुकता न मागता पैसे देतो. त्याच्याकडे आपण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कारण ग्राहकाची मानसिकता तीच झाली. आज मला कुठली गोष्ट विकत हवी असेल तर मी दुकान कुठे बघत नाही, पहिल्यांदा मोबाईल उघडतो आणि बघतो ॲमेझॉनवर मिळतंय का ते. हीच परिस्थिती हळूहळू पुस्तकांची झाली आहे आणि हे अजून वाढणार आहे. अजून एक मोठं आव्हान दिसतं प्रकाशकांसमोर की आपला एक रिलक्टंट असतो आपण मार्केटिंगवर पैसे खर्च करण्यामध्ये. मार्केटिंग ही भयंकर मोठी काळाची गरज आहे. आज आपण बघतो की जनरल स्टँडर्ड रूल असा असतो कुठल्याही बिझनेसमध्ये की तुमच्या बिझनेसच्या 10% अमाऊंट तुम्ही मार्केटिंगवर खर्च करावी किंवा करायला पाहिजे. त्यापेक्षा जास्ती करू नये, पण तेवढी तरी करायला पाहिजे. आज एखाद्या प्रकाशकाचा टर्नओव्हर जर वर्षाचा 50 लाख असेल किंवा 10 लाख असेल किंवा 1 कोटी असेल तर वर्षाचे 1 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये, 5 लाख रुपये जे काही 10% असेल तेवढे पैसे आपण खरंच मार्केटिंगवर खर्च करतो का? तर अजिबात नाही करत. आपण प्रत्येकाला विचार करतो की अरे मी खर्च कशाला करू, ह्याचं पुढे काय होईल, हे पुस्तक पोचेल का? पण असं काही नाही आहे. मार्केटिंग हे भयंकर महत्त्वाचं झालं आहे. एक सिंपल उदाहरण, रसिकनी पुस्तक काढलं होतं कोविड काळामध्ये, हिरण्यगर्भ. त्याचं त्यांनी मार्केटिंगवर जवळपास 5 ते 10 लाख रुपये खर्च केले. झी मराठीवर खाली स्क्रोल चालवला. ते हिरण्यगर्भची लाखावर कॉपीज विकल्या गेल्या, जवळपास 50-70 लाखाच्या. म्हणजे हा हिशोब बघा, 5 लाखाची झी मराठीवर केलेली ॲडव्हर्टाइजमेंट आणि 50 लाख पुस्तक विकलं गेलं. हे प्रत्येक बाबतीत होणार नाही, पण मार्केटिंग करणं हे गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या कुठलीही मोठी कंपनी घ्या, आता कोका कोला आणि पेप्सी यांना काय मार्केटिंग करायची गरज आहे का? नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण तरी हे लोक मार्केटिंगवर पैसे का खर्च करतात? कारण लोकांच्या सतत डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. तसाच प्रत्येक प्रकाशकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझा ब्रँड मी बिल्ड करून सतत तो लोकांसमोर कसा येत राहील आणि त्यासाठी हे आपल्याला खिशातनं ॲडव्हान्समध्ये पैसे खर्च करावेच लागतील. आपण असं म्हणून चालणार नाही की ही माझी डेड इन्व्हेस्टमेंट झाली आहे. पुस्तकांच्या किमतीबद्दल मगाशी बोललं गेलं की पुस्तकांच्या किमती वाढत आहेत, हे एक आव्हान आहे. तर माझं खरंच असं मत आहे की पुस्तकांच्या किमती वाढत आहेत तर वाढू देत. 100 रुपयाचं पुस्तक किंवा 50 रुपयाचं पुस्तक घेतलं तर त्या पुस्तकाला काही किंमत राहणार नाही. फुकट ते पौष्टिक आपण म्हणतो, पण फुकट मिळालेल्या वस्तूला किंमत पण काही नसते. आपण सहज असं इकडे तिकडे टाकून देतो. उद्या 500 रुपयाचं पुस्तक विकत घेऊ ना, व्यवस्थित जपून व्यवस्थित ठेवू, त्याचं बाइंडिंग फुटत नाही ना माझ्या हातनं, फाटत नाही ना कुठला पान, ह्याची काळजी घेतली जाईल. एखादी गोष्ट बाजारात गेल्यानंतर किंवा कॉफीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण 200 आणि 250 रुपये कॉफीवर खर्च करायला कोणालाच काहीच वाटत नाही, तर मग 250 रुपये पुस्तकावर खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे? जरी ऑन ॲन ॲव्हरेज पुस्तकाच्या किमती पाहिल्या तर त्या 200-250 ह्याच्या दरम्यानच आहेत आणि ह्या काय महाग आहेत असं मला पर्सनली तर अजिबात वाटत नाही. त्यावरही प्रकाशक किंवा बुकसेलर हे 10-20% स्वतःकडनं डिस्काउंट द्यायला तयारच असतात समोरच्यानी न मागता. खरं तर ही एक भयंकर मोठी खोड आहे की पुस्तक मागितलं की डिस्काउंट किती देणार. अरे आपण 10 कॉफी प्यायला हॉटेलात गेल्यावर तर म्हणतो का की 10 कॉफी प्यायला हां तू आम्हाला देता का 20% डिस्काउंट, पण 10 पुस्तकं घेतोय मग आम्हाला 30च्या ऐवजी 40% डिस्काउंट द्याल का? ही सवय वाचकाला लागलेली आहे
ही आपणच प्रकाशक म्हणून काढून टाकली पाहिजे की नाही, माझे पुस्तकाचं स्टँडर्ड हे आहे, माझ्या पुस्तकाची किंमत ही आहे आणि मी इतकाच डिस्काउंट देईन. आणि यासाठी संघटित अप्रोच हा गरजेचा आहे, कारण एक जण म्हणत बसला असत तर तो बाजूला राहील आणि बाकी सगळे पुढे निघून जातील. या संघटित अप्रोचावरनं एक पॉईंट, शेवटचे 2 मिनटं फक्त पोद्दार सर घेतो, की स्टँडर्डायझेशन हा जो मुद्दा आहे तो प्रकाशन इंडस्ट्रीमध्ये असावा असं मला फार वाटतं. म्हणजे जेव्हा आल्यापासनं सगळ्या बिझनेसेसमध्ये, सगळ्या मार्केट्समध्ये एक स्टँडर्ड असतं, जसं आपण ISO स्टँडर्डायझेशन म्हणतो, ISO 9001, ISO 2000. तर असं काही स्टँडर्डायझेशन पुस्तकांच्या बाबतीत किंवा प्रकाशकांच्या बाबतीत हे आपल्या व्यवसायात का येऊ नये ह्याचा एक विचार, म्हणजे हा खूप काय म्हणू त्याला, स्फोटक विचार असेल. काही प्रकाशक खूप नाराज होतील किंवा हे असं काय, ह्याला अर्थ नाही. पण काय हरकत आहे की संघाने पुढाकार घ्यावा, कुठल्या तरी एका सेंट्रल एजन्सीनी की बाबा ही पुस्तकं ही अप्रूव्ड आहेत बाय धिस ऑर्गनायझेशन, मान्यताप्राप्त संघटनेची अप्रूव्ड हे पुस्तक आहे. ह्याचा अर्थ असा नाही की जी पुस्तकं अप्रूव्ड नाहीत ती खराब आहेत, असं नाही. पण अनेक बिझनेस आपण बघतो मोठ्या मानाने लावतात की ISO 9001, 2000 सर्टिफाईड. त्याच्याकडे बघणाऱ्याचाही दृष्टिकोन बदलतो, अरे सर्टिफिकेशन वगैरे मिळाले म्हणजे नक्की गॅरंटीड चांगली संस्था आहे बरं का. पण ह्याचा अर्थ आपण ठेल्यावरचा काही खात नाही का, किंवा दुसऱ्या हॉटेलात जात नाही का, किंवा दुसरीकडनं काही घेत नाही का, असं नाही आहे. सो ह्यात कमी अधिकचा प्रकार नाही आहे. पण एक स्टँडर्डायझेशन सर्व पुस्तकाच्या निर्मितीमध्ये, मग किमतीमध्ये, मग ह्या सगळ्याचं काहीतरी एक होऊन फ्युचरमध्ये असं काहीतरी व्हायला ही नक्कीच हरकत नसावी. एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि संपवतो की सगळीकडे बोंबाबोंब होते की वाचक नाही, वाचक नाही, वाचक नाही, कोणी वाचत नाही आणि वाचक कमी होत चाललेत. तर याच्यावर मला फक्त 2 वाक्य बोलायची आहेत की हे सॉल्व्ह करणं अतिशय म्हणजे अतिशय सोपं आहे. वाचक संख्या वाढवणं. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटं मूल असणार आहे, 100% असणार, कोणी ना कोणीतरी असेल. त्याला रोज रात्री एक पुस्तकातली गोष्ट शेजारी बसून वाचून दाखवा आणि आपोआप वाचक संख्या वाढणार आहे. पण ती वाचून दाखवा. मोबाईल लावू नका किंवा मोबाईलवरनं वाचू नका. पॉडकास्ट लावू नका किंवा कुठला ऑडिओ बुक लावू नका. ऑडिओ बुकला बुक म्हणणंच चुकीचं आहे बेसिकली, पण ते लावू नका. त्याच्या शेजारी पुस्तक बसून 10 मिनटं एक गोष्ट वाचून दाखवा. अशी रोज वाचून दाखवा. आपोआप ते मूल तुम्हाला दर 15 दिवसांनी नवीन पुस्तक मागेल. आपोआप तुम्ही दर 15 दिवसांनी पुस्तक खरेदी कराल. त्याला, त्या मुलाला किंवा मुलीला वाचनाची गोडी लागायला लागेल. हे मी स्वतःच्या घरच्या अनुभवावरनं सांगतोय. माझी एक पहिलीच जाणारी मुलगी आहे. गेले 2-3 वर्ष मी तिला रोज रात्री झोपताना एक गोष्ट वाचून दाखवतो. आज ती इंग्लिश मिडियममध्ये आहे, पण पहिलीमध्ये असून, इंग्लिश मिडियममध्ये असून तिला मराठी जास्ती चांगलं वाचता येतं इंग्लिश पुस्तकांपेक्षा. तर हा अतिशय सोपा अप्रोच आहे वाचक वाढवायचं किंवा वाचन प्रेम परत एकदा जागृत करायचं. मला असं वाटतं मला दिलेल्या वेळापेक्षा थोडा जास्तीच वेळ मी घेतला आणि काही मुद्दे थोडेसे स्फोटक असतील किंवा काही लोकांना पटले नसतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही जर म्हटलं ना की एक गोष्ट वाचून दाखवा, तर इथल्या ऑडियन्सला तुम्ही प्रश्न विचारा ना परत की तेवढा वेळ त्यांच्याकडे आहे का. तो वेळ नसल्यामुळे वाचण्याचा प्रश्न नाही, पण हा मुद्दा अगदी बरोबर आहे तुमचा. जोपर्यंत बाल साहित्य आणि लहान मुलं वाचत नाही आणि आपण त्यांना वाचत नाही तोपर्यंत ही वाढणार नाही. हे बरोबर आहे तुमचं. सर हो, येस ओके. मी संयोजन समितीचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली माझे 4 शब्द व्यक्त करायची. धन्यवाद. मधुर, धन्यवाद. बघा, अतिशय 2 जनरेशनचा फरक. मी पहिलंच सांगितलं की नवीन जनरेशन आहे, काहीतरी वेगळी मतं आपल्याला ऐकायला मिळालीत. बघा, ॲप्रोच वेगळा असेल थोडासा. आमची जी जनरेशन आहे 50च्या पुढची, आम्हाला ते कदाचित पटणार नाही किंवा आम्हाला ते भावणार नाही, पण हे गरजेचं आहे. पुढच्या पिढीने हे करणं गरजेचं आहे. प्रकाशन व्यवसायामध्ये आज नवीन अनेक तरुण येत आहेत की काल सगळ्यापासून विषय चालू आहे की कविता संग्रह, प्रचंड कविता संग्रह वाढलेले. पण त्या कविता संग्रहाला तुम्ही मार्ग दाखवा ना. त्याला तुम्ही शायरी कविला पोवाडे लिहायला लावा, सुगम गीतं लिहायला लावा. त्या कवितामध्ये तुम्ही भाग पाडा ना. ते काहीतरी नवीन प्रकाशनामध्ये ही जी नवीन त्यांचं मार्केटिंगबद्दल सांगितलं, तसंच जे लेखकांबद्दल आहे, लेखकांनासुद्धा प्रकाशकांनी किंवा इतर काही नवीन जनरेशनच्या लोकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की तुझं लिखाण एकाच बाजूने आहे, तो दुसरा फॉर्म तू घेतला पाहिजे. आत्तापर्यंत आपण एक पुण्याचे प्रकाशक, एक मुंबईचे प्रकाशक, या दोघांची मतं आपण ऐकलीत. आता नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये सुद्धा प्रकाशन व्यवसायात लोक यायला लागलीत. मग परवाच एका प्रकाशन संस्थेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. मला एक भाऊबंद मिळाला, याचा मला खूप आनंद झाला.
तर आत्ता कोरोना काळापासून आम्ही काय ऐकलं नव्हतं की प्रकाशन व्यवसाय म्हणजे नवीन प्रकाशन झालं, एक नवीनच प्रकाशन झालं. तर असो, आता नाशिकमधील एक प्रकाशन व्यवसायात खूप चांगलं काम करणारे आणि खूप चांगले व्याख्याते आणि पुस्तकांबद्दल, दिवाळी अंकाबद्दल अतिशय चांगलं काम करणारे स्वानंद वेदरकर हे आपले 2 व्यक्त करतील. नमस्कार. 6 वर्षाचं वय आहे माझ्या प्रकाशन संस्थेचं. त्यामुळे इथं बसलेले 50 मधुर यांना असलेली परंपरा, प्रवीण पण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि गोगटे सर तर या सगळ्याच्या स्थापनेच्या मुळाशी आहेत. त्यामुळे या सगळ्याकडे पाहताना या प्रकाशन व्यवसायात यावं हे मला का वाटलं हे मी आधी स्पष्ट करतो आणि सुरुवातीलाच सांगून टाकतो की मधुर यांनी जी टप्प्याटप्प्यानं मतं व्यक्त केलीत त्या सगळ्या मतांशी मी सहमत आहे. आणि त्याच्या अलीकडची जी मतं आहेत म्हणजे पुस्तक तयार झाल्यानंतर काय केलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. पुस्तक तयार होईपर्यंतची जी प्रक्रिया आहे त्याच्यात पण जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना आजचा प्रकाशन व्यवसाय पुरे पडतो आहे का, हा खरं मला संपादक या नात्यानं महत्त्वाचा प्रश्न वाटतो. जे जे उत्तम उदात्त महन मधुर ते हे देण्याचं आजच्या प्रकाशन व्यवसायासमोरचं आव्हान आहे असं मला वाटतं. चांगले लेखक निवडून त्यांच्याकडून उत्तमतेत लिहून घेऊन त्याच्यावर उत्तम संस्कार करणं आणि मग ते वितरणायोग्य करून त्याची पुढची सगळी प्रक्रिया करणं इथपर्यंतचा जो भाग आहे तिथे पण आजचा प्रकाशन व्यवसाय नेमकं काय करतो. म्हणजे सुरुवातीची जी महत्त्वाची नावं आपण घेत असतो प्रकाशन व्यवसायातली ती एक 10 नावं आपण बाजूला ठेवूया. पण त्याच्यानंतरचा जो सगळा प्रकाशन व्यवसायातलं जे संख्याबळ आहे ते या एकूणच प्रक्रियेकडे कसं पाहतं. आणि आज एकूणच छपाईची प्रक्रिया अत्यंत सोपी झालेल्या काळामध्ये ज्याला काही लिहिता येतं आहे, ज्याचं वर्तमानपत्रामध्ये सदर प्रसिद्ध झालं आहे, ज्यानं संध्याकाळच्या उरलेल्या वेळामध्ये वह्यांची पानं भरून काढली आहेत, अशा सगळ्यांना आपलं पुस्तक यावंसं वाटतं. ते येणं हे काही गैर नाही, पण ते वाचकाच्या हातात देताना त्याच्यावर संस्कार नावाची जी गोष्ट आहे मग ती कोणत्या कोणत्या पातळ्यांवरची आहे ती त्याला तो विषय समजून सांगणं, त्याचा विस्तार घडवून आणणं, त्यानं जे लिहिलं आहे त्याच्यातलं काय उणं आहे काय अधिक आहे हे त्याला सांगणं, त्याच्याकडून ते नव्यानं तयार करून घेणं आणि ते सगळं झाल्यानंतर जे उत्तम कलाकृती निर्माण होईल ती वाचकाच्यापर्यंत पोहोचवणं या जबाबदारीला आजचा प्रकाशन व्यवसाय उतरतोय का, हा माझा मूलभूत प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं हेही आजच्या प्रकाशन व्यवसायासमोरचं आव्हान आहे की चांगलं साहित्यमूल्य असलेली कथा, चांगलं साहित्यमूल्य असलेली कादंबरी लिहिता येतं आहे. आणि काय झालं आहे, साहित्यिक हा शब्द इतका आपण हलका करून टाकला आहे की जो लिहितो तो साहित्यिक, ज्याला वाचता येतं आहे तो वाचक. पण या पलीकडे वाचनाचे काही टप्पे आहेत, या पलीकडे वाचन प्रक्रिया म्हणून नावाची काही गोष्ट आहे. आणि खरं तर काय आहे, 1890 सालचं श्रीरा टिकेकरांचं एक पुस्तक आहे, म्हणजे अरुण टिकेकरांचे काका, त्यांचं एक पुस्तक आहे, त्याचं नावच आहे वाचन संस्कृती. आणि त्या वाचन संस्कृतीत त्यांचं म्हणणं असं आहे की आज वाचन संस्कृतीचा लोप होताना दिसतो. हे 1890 त्यांनी नोंदवलेलं मत आहे. आजही आपण त्यावर चर्चा करतो आहे. मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे काय, असा जो प्रश्न उपस्थित झाला होता, राजवाड्यांनी तो उपस्थित केला होता, त्याच्यावर आजही आपण खल करतो आहे. मग नेमकी परिस्थिती काय याचा अंदाज प्रकाशकांनी खरं तर घ्यायला हवा. आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी, म्हणजे 2 गोष्टी मी आपल्याला सांगेन. एक तर पेरुमल मुरुगन यांची 1 पार्ट वुमन नावाची जी कादंबरी आहे ती आम्ही शब्दमल्हारच्या वतीनं प्रकाशित केली. त्या एकूण कादंबरीला असलेलं वलय, त्या कादंबरीमुळे निर्माण झालेले वाद आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याचे हक्क आम्हाला मिळणं आणि ती आम्ही प्रकाशित करणं, प्रणव सखदेवनं ती कादंबरी अनुवादित केली आहे. ती अनुवादित कादंबरी आता तिला जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष होत आली. आजही त्या पुस्तकाला तितकीच मागणी आहे जितकं ते पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळी होती.
म्हणजे त्याची पुन्हा आवृत्ती आम्हाला छापायला लागते, पुन्हा ते लोकांपर्यंत पोचवायला लागतं. वितरकही त्याची मागणी करतात. मग हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे आपण देतोय काय, लोक मागतायत काय, आणि त्याला आपण पुरे पडतोय का? हाही एक आव्हानाचा विषय मला असं वाटतं. सरसकट पुस्तकं छपाईचे उद्योग सुरू झाल्या कारणानं प्रकाशकांना लोक छापणारे समजू लागले आहेत. ही एक आणखी त्याच्यातली दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे मी प्रिंटर नाही हे मला 1-2 वेळा त्याच्याशी बोलल्यानंतर त्याला स्पष्ट सांगावं लागतं की अरे बाबा, मी प्रिंटर नाही आहे, मी प्रकाशक आहे. आणि प्रकाशक म्हणून जी काही गुणवत्ता असते त्या गुणवत्तेला उतरून तुला त्या लेखकाला जे काही द्यावं लागतं ते न दिलं गेल्या कारणानं मग तो माझ्या खुर्चीतून उठतो, पलीकडच्या प्रकाशकाच्या खुर्चीत जाऊन बसतो, त्याला तो त्याच्याकडून घेतो, ते सरसकट त्याला छापून देतो, त्याचं काम होतं. बाजारात एक पुस्तक येतं, पण मग प्रकाशन व्यवसायासमोरच्या आव्हानांचं काय, हा मला तिथं मूलभूत प्रश्न पडतो. की जर आपल्याला चांगलं आणि उत्तम घेण्याची सवय आजपर्यंत लागली असेल, म्हणजे मी अजिबात या व्यवसायाकडे व्यवसाय पाहून उतरलो नाही. मी एक साहित्याचा MA मराठी झालेला विद्यार्थी आहे आणि माझं साहित्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी मी या व्यवसायाकडे आलो. आणि ते आल्यानंतर जी जी गणितं उकलत गेली, ते गणित अगदी मुळे सरांनी सांगितलं त्या गणितापर्यंत हे सगळं ज्यावेळी उलगडत गेलं, त्याही वेळी मला आजही या व्यासपीठावर बोलताना असंच वाटतं की जर तुम्ही चांगलं दिलं तर ते तुमच्याकडून 30% घेणारे वितरक आहेत आणि ते दिलं पाहिजे. आपण जशी गोष्ट मी तुम्हाला 1 पार्ट वुमनची सांगितली, तसेच आत्ता अलीकडे म्हणजे गेल्याच महिन्यात 24 तारखेला मीच संपादित केलेलं एक पुस्तक इथल्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही प्रकाशित केलं. त्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो आले होते. त्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की न पाठवलेली पत्र, म्हणजे जी माणसं आज आपल्यात नाहीत पण ज्यांच्या कर्तृत्वाचा आणि व्यक्तित्वाचा ठसा काळावर उमटलेला आहे, अशा माणसांना आजच्या त्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींनी लिहिलेली पत्र आहेत. म्हणजे कालिदासाला लिहिलेलं डॉक्टर सरोजा भाटेंचं पत्र आहे, गोपाळ गणेश आगरकरांना डॉक्टर अरुणा ढेरेंचं पत्र आहे, किंवा मिलिंद जोशींनी लिहिलेलं योगी अरविंदांना पत्र आहेत. अशी 50 पत्र आहेत. ते पुस्तक प्रसिद्ध झालं, त्या कार्यक्रमाची घाई आणि मावजोंची तारीख या हे काही जुळत नव्हतं. त्या कारणानं फक्त प्रकाशन सोहळा आम्ही त्या दिवशी केला आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो जवळपास 120 पुस्तकांची नोंदणी आमच्याकडे झाली. ते पुस्तक आहे 1500 रुपयांचं. ते पुस्तक आहे 1500 रुपयांचं. आम्ही त्या दिवशी सवलतीत नोंदणी म्हणून 1200 रुपयाला दिलं. आजही म्हणजे आता 24 ते आजची तारीख इथपर्यंत त्याच्यामध्ये नोंदणीची संख्या वाढते. त्याच्यात आम्ही म्हणजे जो विषय आत्ता मधुरने मार्केटिंगच्या बाबतीत सांगितला तसं जर त्याच्यात घडवून आणलं आम्ही, तर ते लोकांपर्यंत पोहोचणं आणि मग त्याच्या नोंदणी येणं, मग आपण लोकांपर्यंत ते पुस्तक पोहोचवणं हे तर घडेलच. पण नुसतं 1, 2, 3, 4 मुखोमुखी ते जर लोकांपर्यंत पोहोचतंय आणि ती नोंदणी वाढते एवढ्या महागाच्या पुस्तकाची सुद्धा, तर मला असं वाटतं तुम्ही चांगलं देण्यामध्ये कुठे कमी पडता आहात का? आव्हानांच्या बाबतीत जर आपण चर्चा करत असू तर उत्तमाचा ध्यास प्रकाशकांना आहे का आज? म्हणजे काय होतं, माझं PhDचा प्रबंध पूर्ण झाला की त्याचं पुस्तक निघतं. मग ते कुठे जातं पुस्तक? त्याच्यामध्ये साहित्य मूल्यांचा प्रश्न कुठे येतो? तो उपस्थित होतो का? तो कोणी करतो का? अशा प्रकारचे अनेक आव्हानं संपादकीय पातळीवर आहेत असं मला वाटतं आणि तेही आपण या निमित्तानं चर्चिले पाहिजे, सोडवले पाहिजे असं मत व्यक्त करतो आणि थांबतो. स्वानंद, अतिशय चांगलं. आणि या व्यवसायात एक वेगळी बाजू की प्रकाशनावर पुस्तकाला केलं, अशी एक वेगळी बाजू तू मांडलीस. त्याच्यानंतर नाशिकमधीलच एक ज्याला पुस्तक त्यांची जी अजय कुठलं काय नाव हॉटेल, पुस्तकांचं हॉटेल ना, पुस्तकांचं हॉटेल की जिथे जेवण मिळतं आणि जेवणाबरोबर पुस्तके मिळतं, असा एक चांगला वेगळा उपक्रम राहणारे नाशिकमधले एक चांगले प्रकाशक प्रवीण जोंधळेजी आपलं मत व्यक्त करतील. सर्वप्रथम सर्व व्यासपीठावरील आणि समोरील मान्यवरांना, आज या ठिकाणी लेखक प्रकाशक हे जे संमेलन आयोजित केलेलं आहे, त्या संमेलनाच्या मध्यंतरी अध्यक्षांनी म्हटलं की लेखक आणि वाचक
याच्यातला मधला दुवा हा प्रकाशक आहे. आणि मला कुठेतरी असं सांगावं असं वाटतं की याच्यातला जो महत्त्वाचा दुवा आहे ना, वाचक, तोच कुठे हरवला आहे याच्यावर जास्त विचार होत नाही आहे. जर हे प्रकाशक संघाचं अधिवेशन असेल, प्रकाशक संघाचं संमेलन असेल आणि आपल्याला एकूणच सर्वांगीण समाजाचा विचार करणार असू, तर त्याच्यामध्ये मला जी माझी निरीक्षणं मला वाटतात, जसं जीवनामध्ये मध्यमवर्ग, गरीब, श्रीमंत असा जो एक जीवनक्रम आहे, तसा काहीसा भाग साहित्य विश्वातही आढळतो, तो प्रकाशन विश्वातही आढळतो. मग ती जी वरची नावं, मधली नावं, खालची नावं, अरे याच्या पलीकडे जाऊन आज वाचन संस्कृती रुजवायची गरज आहे. जो मधुरनी शेवटचा मुद्दा घेतला की वाचन कसं वाढेल, मी त्या मुद्द्याला पुढे घेऊन जातो की माझी 5वी शिकलेली अडाणी आई आहे, तिने हॉटेलमध्ये वृत्तपत्राचा व्यवसाय आम्ही 24 वर्षापासून करतो. आणि ह्या वृत्तपत्राबरोबर जर इथे प्रत्येक टेबलवरती पुस्तक ठेवलं तर काय होऊ शकतं याचा विचार केला. एक छोटीशी गोष्ट होती ती, आणि त्या छोट्या गोष्टीचं असं झालं की आज तो इतिहास म्हणेल मी त्या गोष्टीला. कारण माझ्या 5वी शिकलेल्या आईने सुरू केलेलं पुस्तकांचं हॉटेल हे आज महाराष्ट्रातलं, भारतातलं आणि जगातलं एकमेव उदाहरण आहे. मग ही वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रकाशकांनी, लेखकांनी काय करायची गरज आहे याच्यावर जास्त मंथन होण्याची मला असं वाटतं की जर आज या ठिकाणी लेखक आहेत आणि प्रकाशक आहेत, वाचकच नाही आहे, आपल्याला वाचक वाढवायचा आहे, त्या दृष्टिकोनातून विचार होण्याची गरज आहे. मला जर असं वाटत असेल की या संमेलनाच्या 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त वाचक कसा वाढेल याच्यासाठी विचार व्हावा. पुस्तक निर्मिती ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा त्याच्यातलं राजकारण ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत, पण वाचन संस्कृती रुजवायची जास्त गरज आहे. आज गमतीने असं वृत्तपत्रात काम केलं आहे म्हणून असं होतं की बचत करायची सर्वसामान्यांची गोष्ट आली की पहिलं वृत्तपत्र बंद होतं. हे वृत्तपत्र बंद होण्याचं जे लक्षण आहे ते वाचन संस्कृतीसाठी फार घातक आहे. मग ह्या वाचन संस्कृतीच्या प्रकाशनासाठी जर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असेल तर ते वाचन संस्कृती रुजवण्याचं आहे. आणि मला असं वाटतं याच्यामध्ये लेखक आणि प्रकाशक यांनी एकत्र येऊन त्याच्यावर विचार करायची गरज आहे. आणि कदाचित याच्यातून जर ह्या 2 दिवसातून जसं मधुरनी सांगितलं की छोटी गोष्ट रोज वाचायला द्या. माझी आई आज हॉटेलमध्ये वाचन प्रेरणा दिन कसा साजरा करावा तिने, तर तिने हॉटेलमध्ये आलेल्या प्रत्येकाला पुस्तक भेट दिलं. जोही ग्राहक आला त्याला पुस्तक भेट दिलं. तो वाचन प्रेरणा दिन तसा साजरा झाल्यानंतर हॉटेलमध्ये जो कुठलाही कार्यक्रम होतो त्या प्रत्येकाला पुस्तक भेट देते. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये असे किती लोक आहेत की जे आपल्या साहित्यिक म्हणून घेताना, पुस्तकाशी निगडीत व्यवसाय करत असताना आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये, आपल्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपण भेटवस्तू म्हणून पुस्तकं देतो. किती लोक देतात? आणि ही सुरुवात जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत फक्त महाविद्यालयांची कपाटं, विद्यालयाची कपाटं ही पुस्तकाने भरलेली असतील आणि त्याच्यातली पुस्तकं फक्त गुदमरतील. याच्याशिवाय दुसरं काहीही होणार नाही आहे. पुस्तकं छापणं, पुस्तकं प्रकाशित करणं, पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणं, याच्याही पलीकडे ती वाचन संस्कृती रुजवणं ही काळाची गरज आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. विषयाच्या खूप कांगोऱ्या आहेत, पण आपण या दिवशी आज मला एवढंच वाटतं की वाचन संस्कृतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न व्हावेत असंच मी या निमित्ताने म्हणेल. धन्यवाद प्रवीणजी, अतिशय चांगलं मत तुम्ही पण व्यक्त केलं. आपण सर्वच एकाच नावेतील प्रवासी आहोत. वाचन वाढवणं, पुस्तकाचा व्यवसाय वाढवणं, सगळ्या गोष्टी आपण ह्या करतच आहोत, करणार आहोत. त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोगटे सर या सर्व विषयाचा उहापोह करून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिकमध्ये कार्यक्रम होत असताना, साहित्यिक हा सगळा उहापोह होत असताना 2 कार्यक्रमांचा उल्लेख मला करावासा वाटतो या व्यासपीठावर की नाशिकमध्ये जसं स्वानंदनी सांगितलं की कार्यक्रम झाला
त्याच्या पुस्तकाचंच प्रकाशन होतं जे अजून प्रकाशित छपाई व्हायची आहे. त्या कार्यक्रमासाठी अगदी सुरुवातीला आजच्या कार्यक्रमासाठी लोक जमवणं किती जिकिरीचं आहे हाही विषय झाला. निखिल दातारांच्या मिसेस स्मिता दातारांचं पुस्तक जे ग्रंथालीने प्रकाशित केलं होतं आणि वसंतरावांना चांगलं माहिती त्या दिवशीच त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला अवघी 30 लोकं होती आणि स्वानंदच्या कार्यक्रमालाही 700 लोकं होती. तोही विषय तितकाच महत्त्वाचा होता आणि हाही विषय तितकाच महत्त्वाचा आहे. मग या दोन्ही घटनेकडे अगदी स्मिता दातारांचा त्या विषयाचा पुस्तकाचा निखिल दातारांचा विषय सत्यमेव जयतेने आमिर खाननेही तो घेतला. राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा झाली. त्या विषयासाठी फक्त नाशिकमधून 30 लोक प्रकाशनासाठी होती आणि इथे 700 लोकं होती. ज्या गोष्टीतून मला फक्त एकच सांगायचं आहे की प्रकाशक म्हणून एक लेखकांची असलेली अपेक्षा हा अजून मला खरं तर तो मुद्दा होता पण वेळेच्या अभावी तो मांडत नाही. कारण मोठे प्रकाशकांची गोष्ट वेगळी आहे पण प्रकाशक म्हणून जेव्हा लेखक लोक आमच्याकडे बघतात त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की यांनी आमचं पुस्तक काढावं. आणि स्वानांनी जो मुद्दा मांडला की सकस साहित्य यावं हेही अपेक्षित असतं प्रकाशकाला. पण त्याच्या पलीकडे मी परत साहित्यकांच्या संमेलनामध्ये सांगितलं होतं की मग नवीन पुस्तकं काढायचीच नाहीत का? नवीन लोकांची पुस्तकं भरमसाठ येत आहेत पण ती काढायचीच नाही की हाही पुन्हा प्रश्न आहे. मी फक्त तीच गोष्ट परत याच्यावर येतो की 700 लोकं होती आणि 30 लोकं होती हा विचार करायची गरज आहे आणि याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत. मुळ्यांनी या व्यवसायात असलेल्या ज्या दुर्प्रवृत्ती आहेत त्यांचा उल्लेख केला आणि त्याचा उहापोह केला आणि त्या कशा दूर करतील ह्याच्याबद्दल मात्र काही नक्की असं मार्ग आपण काही सुचवला आहे असं मला वाटत नाही. मधुरनी अतिशय चांगले मुद्दे मांडले आणि त्यातला जो एक मुद्दा आहे पहिला सुरुवातीला की आपला मराठी प्रकाशन व्यवसाय हा अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे आणि तो व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे त्याला एका अर्थाने तो टिकाऊ नाही आहे. आपल्याकडे प्रकाशन व्यवसाय मराठीतला सुरू होऊन 200 वर्षे झाली पण 100 वर्ष संस्था पुरी करणारी क्वचितच एखादी पॉप्युलरसारखी संस्था असेल. एकही टिकून राहत नाही. का राहत नाही? कारण ती फक्त अत्यंत व्यक्तिनिष्ठ संस्था आहे. व्यक्तिनिष्ठ व्यवसाय होतो तो. परदेशात म्हणजे लॉंगमन्स किंवा मॅकमिलन या शतकानुशतकं चालू असलेल्या संस्था आहेत. आज कदाचित मला नक्की माहिती नाही पण कदाचित लॉंगमन्स ग्रीन या संस्थेमध्ये एकही लॉंगमन नावाचा माणूस नसेल पण ती संस्था टिकू नये त्या नावाने टिकू नये चालू आहे. मी जेव्हा प्रकाशन व्यवसायात आलो पहिल्यांदा 68 साली 63 ते 68च्या दरम्यान तेव्हा ऑटो हॉरसोविट्स नावाच्या जर्मन बुकसेलरशी माझा संबंध आला. 100 वर्षाची ती संस्था होती. 1872ची संस्था 1972पर्यंत चालू होती आणि त्या संस्थेशी डील करताना आम्हाला त्याच्यात आता मुळातला हॉरसोविट्स त्याच्यात कुणी आहे की नाही माहिती नाही कारण मी ज्याच्याशी डील करत होतो तो वायगेल म्हणून माणूस होता. ह्या संस्था चालू राहतात त्यांना एक स्वतःचं व्यक्तित्व निर्माण होतं संस्था म्हणून आणि त्या संस्था म्हणून व्यक्तित्व असलेल्या संस्था चालू राहतात कारण त्या ज्या पद्धतीने चालत आलेल्या असतात त्याच्यात कालानुरूप थोडेफार बदल जरी होत असले तरी त्या पुढे जात राहतात. हे आपल्याकडे घडत नाही आणि हा मधुरनी जो मुद्दा मांडला तो फार महत्त्वाचा आहे आणि ह्या दृष्टीने आपल्या मराठी प्रकाशकांनी याकडे बघायला पाहिजे की जी संस्था एकेकाळी खूप मोठी होती ढवळ्यांची खूप मोठी संस्था होती आज त्याची काय स्थिती आहे. ही स्थिती प्रत्येक याची व्हायला पाहिजे का?
त्यांच्याकडे असंही घडतं की जी चांगली संस्था असेल ती एखादी मोठी संस्था ती टेक ओव्हर करते आणि ती त्याच नावाने त्या प्रकारची पुस्तकं काढत राहते आणि त्या संस्थेचं अस्तित्व त्याचं व्यक्तित्व शिल्लक राहतं. हे आपल्याकडे घडत नाही आहे. हा विचार आपण करायला पाहिजे आणि तो मधुरने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. दुसरा त्याचा मुद्दाही चांगला होता की आपल्याकडे अतिशय ज्याला आपण म्हणून कुशल असं कामगारांना आपण पुरेसे धरून ठेवू शकत नाही, टिकत नाहीत, कारण एक तर त्यांना पुरेसं प्रशिक्षण दिलेलं नसतं. दुसरं म्हणजे आपण त्यांना जे बाहेर जे त्यांना जे बाहेर जे पगार किंवा मानधन मिळू शकेल ते आपण देऊ शकत नाही. आणि ही जोपर्यंत आपण तक्रार करत राहू तोपर्यंत ह्यातनं बाहेर पडता येणार नाही. आपल्याला आपली ताकद इतकी वाढवलीच पाहिजे की ज्या प्रकारची माणसं आपल्याला पाहिजेत त्या प्रकारचं त्यांना जे बाहेर जे मूल्य मिळणार आहे ते मूल्य आपण देऊ शकण्याची आपली ताकद वाढवली पाहिजे आणि ती वाढवणं हे एक आपल्यापुढचं आव्हान आहे. या संदर्भात मला आणखीन एक मुद्दा मांडावासा वाटतोय, तो मी मांडतो नंतर. त्याच्यानंतर बेदरकरांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला, तो म्हणजे उत्कृष्ट संपादनाची जी गरज आहे. पुस्तक आज मुद्रण सुलभ झाल्यामुळे किंवा टाईपसेट कुणीही स्वतः टाईपसेट करून पुस्तक प्रकाशकाकडे घेऊन जाऊन प्रकाशकाला पैसे देऊन पुस्तक काढणं हे सहज शक्य झाल्यामुळे आणि आपण प्रकाशक आहोत ह्याचा विचार न करता केवळ मुद्रणाचं काम केल्यासारखं करतो. त्यामुळे चांगल्या प्रकारची पुस्तकं होत नाहीत. हा जो त्यांचा मुद्दा आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि इथे संपादनाची आवश्यकता किती महत्त्वाची आहे, किती गरजेची आहे, त्याशिवाय आपल्या एकंदर वाङ्मयाचा दर्जाच वाढणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे मौजेच्या भागवतांनी एकेकाळी केलं, जे पॉप्युलरच्या भटकळांनी एकेकाळी केलं, ते आज कुणी फारसं म्हणजे त्याकडे आपले प्रकाशक पुरेसे लक्ष देताना दिसत नाहीत. आज जे मोठाले प्रकाशक आहेत मराठीतले त्या प्रत्येकाकडे एडिटर्स आहेत, पण सर्वसामान्य छोटे प्रकाशक जे आहेत ते पुष्कळदा लेखकाकडनं पैसे घेऊन कुठलंही पुस्तक काढतात आणि मग त्या पुस्तकाची दर्जा हा अतिशय सामान्य असतो. तर तसाच ह्यांनी जो मुद्दा मांडला तो मधुरने मांडला होता की वाचन संस्कृती वाढवण्याची गरज आहे आणि आपल्या पुस्तकांना अधिकाधिक मार्केट कसं मिळेल याचा विचार करणं जरूर आहे. आणि ह्या संदर्भात मी थोडा वेगळा मुद्दा, एक वेगळा म्हणण्यापेक्षा जो आत्तापर्यंत चर्चेला गेला नाही असा एक मुद्दा मला मांडायचा आहे. तो म्हणजे मराठीत ज्या प्रमाणात बाहेरच्या भाषांमधनं पुस्तकं येतात त्या प्रमाणात मराठीतलं चांगलं साहित्य बाहेर जात नाही. आणि त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचं अस्तित्व हे दिसून येत नाही. गेल्या वर्षी बुकर अवॉर्ड जे आहे ते एका हिंदी पुस्तकाला मिळालं, कारण त्याचं भाषांतर इंग्रजीत अव्हेलेबल होतं. ह्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत त्या प्रयत्न आपण मराठी प्रकाशक करत नाही आहोत. आणि हे आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे की हे आपण इतरांच्या पर्यंत कसं पोचवायचं. बाहेरून जी भाषांतरं होतात त्याचं कारण असं दिलं जातं की आपण विविध तिथे जे विचार वैचित्र्य आढळतं आणि तिथे जे उत्कृष्ट साहित्य असतं ते आपल्या वाचकांना देणं हे आपलं कर्तव्य आहे प्रकाशक म्हणून, असं सांगून ती पुस्तकं इकडे आणली जातात.
अगदी बरोबर आहे. हे तुमचं प्रकाशक म्हणून वाचकाशी असलेलं कर्तव्य झालं. तुमच्या लेखकाशी असलेलं कर्तव्य काय? आज जे सर्वसामान्यपणे करार केले जातात, त्या करारात तुम्ही प्रत्येक प्रकाशक हा पुस्तकांचे सर्व उपाधिकार म्हणजे भाषांतर, त्याचं इतर कुठल्या प्रकारचं संस्करण, ह्याचे सगळे हक्क तो ठेवून घेतो. तो त्याबाबत पुढे काय करतो? मला असं वाटतं की मराठी प्रकाशक ह्या बाबतीत फार कमी पडतात आणि हे ह्या बाबतीत करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मराठी पुस्तकांची निवडक पुस्तकांची उत्कृष्ट अशी ब्रोशर्स तयार करणं, त्यांची माहितीपत्रकं तयार करणं, ती परदेशी आणि देशी प्रकाशकांच्याकडे पाठवणं आणि त्यातनं ते सुद्धा मार्केट आपल्याला मिळवणं. ते बाहेरही मार्केट आहे, तिथलाही वाचक आहे, तो तुमच्या लेखकाला तो वाचक का नाही मिळू, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे होत नाही. एकेकाळी सदानंद भटकळांनी निर्मला सदानंद नावाच्या बॅनरखाली काही मराठी पुस्तकांची इंग्रजी भाषांतरं प्रसिद्ध केली. पण किंवा अलीकडे स्त्री नावाच्या सेन भटकळ या जॉईंट कंपनीची काही मराठी पुस्तकं त्यांनी कमल देसाई वगैरेंची किंवा आनंदी गोपाळ हे त्यांनी प्रसिद्ध केलं. पण हे फार फुटकळ आणि थोडे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजेत आणि हे प्रयत्न झाले एक बाहेरच्या भाषेत पोचणं हे किती महत्त्वाचं आहे हे मला वाटतं मी फार विस्ताराने सांगण्याची गरज नाही. पण मला आठवत आहे की माझ्या लहानपणी किंवा त्याच्याही आधी म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून बंगालीतली अनेक पुस्तकं मराठीत भाषांतरित होत होती. आम्हाला बंकिमचंद्र माहिती होते, शरदचंद्र माहिती होते आणि ही सगळी पुस्तकं आम्हाला वाचावीशी वाटत होती आणि त्यामुळे बंगाली साहित्य हे फार उत्कृष्ट साहित्य आहे असा त्या सगळीकडे दबदबा होता. आज मराठीबद्दल असा दबदबा का नाही? मराठीतली पुस्तकं बाहेर का जात नाहीत? आणि ह्याच्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत ते कोण करणार? ह्याच्यासाठी प्रकाशकांनी एकत्र येऊन, प्रकाशन आणि साहित्य संस्था यांनी एकत्र येऊन याच्यासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे. हा मी एक वेगळा जरा आत्तापर्यंत राहून गेलेला मुद्दा मांडतो आणि मी ओके, धन्यवाद. आपले ज्येष्ठ मार्गदर्शक गोखटे सरांनी अतिशय चांगले मुद्दे उपस्थित केले, आपल्याला चांगली माहिती दिली. त्याच्यानंतरचा पुढचा कार्यक्रम सूत्रसंचालकांनी सुरू करावा ही त्यांना विनंती.